असं निवांत बोलूया आपण. कसं काय, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. तर आज डे 3 ऑफ नवरात्र. आज आपण जाणार आहोत परत महालक्ष्मीच्या पालखीला. 2 दिवस झाला आपण चालतोय. आज आहे येल्लो डे, व्हाईट रेड, आज येलो. सो जाऊयात महालक्ष्मीच्या पालखीला, बघूयात आज काय काय घडतंय, कुठे उभारायला जागा मिळते कुठे नाही ते आता तुम्हाला गेल्यावरती कळेल. काल तर आपलं व्यवस्थित दर्शन झालंय पालखीचं, तुम्हाला पण होपसो भेटलं असेल दर्शन. पहिल्या दिवशी आपल्याला आपण खूप लेट गेलो होतो, काल पण लेट गेलो होतो, पण बिकॉज ऑफ आपल्या अपार्टमेंटमध्ये एक जण पोलीस काका राहतात, पांडव काका, त्यांच्यामुळे आपल्याला लवकर म्हणजे ते असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता आलं. सो होप सो आज पण आपल्याला, आज तर आपण लवकरच चाललोय, 8 वाजताच आपण चाललोय. सो आपल्याला आतमध्ये तर नक्की जाता येईल आज. सो आतमध्ये गेल्यावरती बघूत की काय काय विषय होतोय. सो जाऊयात आतमध्ये आणि बघूयात पालखीचं काय काय होतंय. चला बघूयात आणि भेटूयात आता पालखीच्या इथे. तर आज 8:30 वाजता आलोय आपण, बघूयात होपसो आपल्याला आज जायला मिळेल. आज लवकर आल्या, मग आज कुणाचा वशिला लावायची काही गरज भासणार नाही. बघूयात आता तिथे जाऊन कळेल बरोबर उत्तर दरवाजाला की काय होईल. तर फायनली आपण आत आलेलो आहोत. कुठला तर अचानक काहीतरी वशिला लागला. आपले अनुप पाटील जस्ट आजकाल भरती झाली आहेत, त्यामुळे आपल्याला आज आत यायला मिळालं. बघूयात, अनुपला भेटवतो एक दिवस तुम्हाला. सध्याही आपली अंबाबाईचे जे कापूर सेवा करतात ते ही लोक मंडळी. आणि हा आहे उत्तर दरवाजा. आत आलोय फायनली, भारी वाटते. जसं आता इथूनच पालखी जाईल थोड्या वेळात. आणि तिथे आपले फुल संघटना पण आहे, फुलवाली संघटना, तिकडे पण जाऊ. तिथे पण काय डिझाईन आहे ते बघूत. सो होप सो आवडेल. येलो तोपर्यंत तिकडे आवाज चालू झालाय, तिकडे आवाज वाढलाय. बघता त्या बाजूला आवाज वाढलाय. तिकडला आवाज येत होता थोड्या बाजूला, आता कुठून येत होता माहित नाही, पण या बाजूला येत होता आवाज. अरे थांब की तिथंच नाही म्हणायचं. एक बाजूच्या आता पायगाड्या घालायला चालू झाल्यात. पहिली गोष्ट इकडची पण पायगाडी घालायला लागल्यात आता. सो जसं काल आपण बघितलं, जिथून पालखी निघते तिथून पासून जिथे पालखी परत जाणार आहे तिथपर्यंत सगळीकडे पायगाड्या घातल्या जातात. हे यांच्या वैयक्तिक पायगाड्या आहेत, ज्या म्हणजे जे फुलवाली संघटना आहे यांची वैयक्तिक पायगाड्या आहेत. या वैयक्तिक पायगाड्या घालून ह्याच्यावरती सगळीकडे तुम्ही रोज बघताय जसं फुलं वगैरे करताय, तर डिझाईन वगैरे घातलेली दिसते तुम्हाला. चॉकनी आखलेली आहे, म्हणजे खडूने आखलेली आहे इथं सध्या. आणि थोड्या वेळात इथं आता फुलं वगैरे घालायला चालू करतील. फुलं घालल्यावरती आपण परत एकदा येऊ, बघू काय होतंय. आणि ह्यांचं तुम्हाला मी इतिहास सांगितला आहे, हे कोण आहेत काय आहेत हे तुम्ही माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा की कोण आहेत. मी त्यांचं सांगितलं, सगळं डिटेलमध्ये सांगितलं, 2 वेळेस सांगितलं, 2 वर्षाला 2 वेळेस सांगितलं. सो सध्या गर्दी आहे तिथेच. आपण थोड्या वेळापूर्वी अडकलो होतो, पहिल्या दिवशी आपण इकडे अडकलो होतो. आज काल आणि आज आपण आत आलोय, नशीब. सो बघूत आता. सध्या तरी आता तिथे फुलं वगैरे निवडत आहेत, पाकळ्या वगैरे काढतात, सेपरेट करतात काकी. सो बघूयात आता, इथलं सगळं झाल्यानंतर बघूयात काय काय होतं. आणि आपले दादा सगळे
पालखी आता येईल इकडून या बाजूला. मित्रांनो आता हे डिझाईन काय व्हायला लागलं तुम्हाला दाखवतो. हे डिझाईन होणार आता इथे थोड्या वेळात. कसं होतंय ते तुम्ही आता हे कळणार नाही. आता वरचं फक्त त्याचा जो मुकुट आहे तोच झाला आहे. खालती जसं जाईल तसं तसं कळत जाईल तुम्हाला की नेमकं कशी डिझाईन झाली ती. इकडची पण डिझाईन आता जसं बघितलं होतं तसं सर्कल झाला इथला तयार. मध्ये आधी ॲरोज वगैरे चालू आहेत हे काढायचं. तसंच ह्या बाजूला पण सेम डिझाईन येणार आहे. बघू ही डिझाईन एक मस्त असणार आहे डिझाईन. दरवर्षी आपण बघितलंय प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी वेगवेगळी डिझाईन असतात. आपण 3 वर्ष झाले येतो इथं. 3 वर्षामध्ये आपण बघितलंय की प्रत्येक दिवशी वेगळी होती आणि दरवर्षी सुद्धा त्या दिवशी म्हणजे आता समजा पहिल्या दिवशी जर 30 डिझाईन असली मागच्या वर्षीची तर त्या पुढच्या वर्षी पहिल्या दिवशी ती डिझाईन नसते. तो हे एक वेगळा आहे नवीन. म्हणजे आतापर्यंत 3 वर्षात तर आपल्याला खूप काही बघायला मिळाले कारण प्रत्येक वेळच्या वेगवेगळ्या डिझाईन आपल्याला बघायला मिळाले तिथे. मग भारी वाटते आणि माझ्या ब्लॉगमधनं तुम्हाला सुद्धा ते बघायला मिळते. बाकी पुढे जाता एक मिनिट या बाजूने जी गर्दी येत असते धक्काबुक्की होतं पहिल्या दिवशी झाली होती तेव्हापासून इथली सगळी लाईन आता काढायला लावली आहे. सगळी लाईन इकडं आल्या इकडच्या बाजूला सगळी गर्दी झाली आहे. म्हणजे या वर्षीचं जे नवरात्र उत्सव आहे तो एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने चालला आहे. म्हणजे एवढा भारी चालला आहे ना कुणाला म्हणजे गैरसोय वगैरे कुणाची काय होऊ नये किंवा धक्काबुक्की होऊ नये. पहिल्या दिवशी तेवढी झाली होती पण आज कालचा आणि आजच्या दिवशी इथलं जे काय काढलंय ते खूप मस्त गेलं. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त गर्दी होत होती पण आता खूप भारी झालं. तो झालं इथलं आपलं थोड्या वेळात तिथं पुढचं आपल्याला कळेल काय होतं ते. त्याच्यानंतर आपण आज जाऊन उभारू. आपण काल उभारलो होतो तिथंच उभारू. त्यासारखं झालं ऑलमोस्ट म्हणजे फुलांमुळे ते थोडंसं मिसमॅच होत आहे पण ऑलमोस्ट सगळं चांगलं दिसतं. कसं आहे तिथे हिरवा कलर वगैरे नाही टाकू शकत ना आपण साईडला. सो आता तिकडे साईडला जे फेस आहे तिथे भगवा कलर टाकला आहे त्याच्यामध्ये आहे तो हिरवा कलर आहे. आता इथं साईडनं भगवा कलर टाकला आहे मध्ये व्हाईट आहे भगवा पिवळा लाल गुलाबांची त्यापुढे पुढं भगवा त्यामध्ये परत लाल फुलं अरेंज केल्या त्याच्या पुढं पिवळा परत लाल गुलाबांच्या पाकळ्या परत पिवळा आणि परत लाल गुलाबांचा टोप. मस्त झालं आणि तोंड पण यांचं लाल गुलाबाचं आहे जसं ह्याच्यामध्ये आहे तसं छान मस्त झालं. इकडे आहे युज्युअल सर्कल झाल्या सगळे त्यामध्ये पान ठेवायला चालले आहेत. हेच सगळीकडे तुम्हाला दोन्ही बाजूला दिसणार आहे. त्या बाजूचा आणि या बाजूचा पूर्ण सिमिलर असतंय
थोडंसं जॉमेट्रिकली आपण बघायला गेलो तर थोडंसं ते मिसमॅच होतं आहे. सर्कल्स वगैरे थोडेसे इकडे तिकडे होतात, पण ऑलमोस्ट सगळं सिमिलर असं बघाल तेव्हा. आणि ॲज युजल जेव्हा इथून पालखी जाणार तिथे गेल्यानंतर ही फुलं सगळी परत भरली जातात आणि इथे आतमधले जे भाविक आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता सगळा पूर्ण मोकळा होतोय आत बाहेर यासाठी. खतरनाक. चलो चला आज जाऊयात, अजून उभं राहत पालखी थोड्या वेळ आज उभा राहतात आपण. इन्फॉर्मेशन आज मिळालं. खूप काही बोलायचं आहे तुमच्यासोबत, पण थोड्या वेळात बोलू. पालखी यायची वेळ झाली आहे. एक थोड्या वेळात पालखी गेल्यानंतर जरासं निवांत बोलूत आपण. थोड्या वेळात तुम्हाला बोलून मी हे जे दादा आहेत ना, त्या दादांनी आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन दिली. ते दादा, हे दादा, हे दादा, त्या दादा सगळ्यांनी आता आपल्याला व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली. सो खूप भारी वाटलं. ते इन्फॉर्मेशन तुम्हाला थोड्या वेळात मी शेअर करतो. भारी वाटतं. थोड्या वेळात पालखी येईल, पालखीचं दर्शन घेऊ. आता एवढा वेळ का थांबलो ते तुम्हाला थोड्या वेळात कळेल. पालिकेचा आवाज आल्यावरती काय होतंय ते थोड्या वेळात कळेल तुम्हाला. कापूर घेऊन चालल्यात. मस्त दर्शन झालं त्यावेळेस. कापूराचा जो आपल्याला बघायला मिळालं ते आपल्याला कधी म्हणजे जास्त आपलं लक्ष जात नाही, कारण की बघायला मिळत नाही ते कधी कापूर जातात. तर आज बरोबर ज्यावेळेस पहिला ढोल वाजतो त्यावेळेस कापराला आग लावली जाते. आता पालखीला थोड्या वेळात दर्शन घेऊया.
सांगत होतो तुम्हाला की आपण ते सांगत होते, दादा काय सांगत होते आपल्याला की नाही म्हटलं तर महालक्ष्मी मंदिरामध्ये नाही म्हटलं तर एक 7 ते 8 महादेवाचे मंदिर आहेत. जे एक मंदिर तुम्हाला पण माहीत नसेल, हे महालक्ष्मी अंबाबाईच्या बरोबर डोक्यावरती एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. ते फक्त महाशिवरात्रीला आणि तुमचे जे काय म्हणतो आपण काय असतं आठवणा दे काय म्हणतात एकच मिनिट मी सांगतो तुम्हाला. तर हां, श्रावण आणि जे आपलं महाशिवरात्री आहे, महाशिवरात्रीचा एकच दिवस, पण श्रावणातले जेवढे पण सोमवार असतील त्या सोमवारी तिथे ते मंदिर उघडलं जातं आणि इतर वेळेस ते मंदिर पूर्ण बंद असतंय. महालक्ष्मी अंबाबाईच्या बरोबर डोक्यावरती मंदिर आहे, कुणाला माहीत नसेल तर या दिवसांमध्ये ते तुम्ही मंदिर बघू शकता. बाकीचे महादेवाचे मंदिर आपल्याला माहिती आहे, एक दक्षिण दरवाजाला एक जण आहे, एक मंदिर आहे आणि त्याच आजूबाजूला एक त्यांनी सांगितलं की एक 300 मीटरवरती ना इथून आतमध्ये गेल्यावरती 7 फूट आतमध्ये 3 महादेवाचे पिंडे आहेत. त्याचप्रमाणे इथे सुद्धा म्हणजे हे जे 5 दीपस्तंभ आहेत, त्या दीपस्तंभाच्या खाली तिथे 2 का 3 महादेवाचे पिंडे आहेत. सो याच बऱ्याचशाच गोष्टी असतात त्यांनी सांगितल्या मला. परत अरे असू दे रे. तर असे बरेचसेच काही आपल्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरामध्ये जे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला अजून मी एक सांगितलं आहे. ते नवग्रह आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच काही अननोन आहेत. अजून फक्त आपल्याला बघायला गेलं तर एक 20 ते 25% महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर माहिती आहे. म्हणजे त्याचं एक पूर्ण जे काय एक ते 25% आपल्याला माहिती आहे मंदिर. त्यातले अजून काही ज्या काही नकाशे वगैरे आहेत त्याचं काही महत्त्व आहे किंवा बाकीच्या दरवाज्यांचं काही महत्त्व आहे ते अजून आपल्याला माहिती नाही आहे. सो हे हळूहळू अजून ह्यांच्यासोबत राहिलं की अजून कळेल. जसं ते दीपस्तंभाच्या खालती ज्या 2 देव आहेत त्या देवांचं काय महत्त्व आहे हे आपल्याला इथं आल्यानंतर कळालं आहे. सो याच गोष्टी आपल्याला कळत राहतात. छान वाटतंय. बरंच काही आपल्याला असं काही नवीन कळालं की तुमच्यासोबत शेअर करायला सुद्धा चांगलं वाटतंय. सो बघूयाच अजून काय काय आपल्याला माहिती नंतर मिळते. साक्षी गणपती माहितीच आहे सगळ्यांना. हां, अजून एक महालक्ष्मी अंबाबाईचं जेव्हा तुम्ही दर्शन घेता त्यानंतर अजून एक देवीचं, त्या देवीचं एक्झॅक्टली नाव मला लक्षात नाही आहे आणि त्या देवीला तिथे पण आपण जायचं असतं असं म्हणतात. सो ती पण देवी आपण जे सिद्धिविनायकांचं मंदिर आहे तिथून जर पुढे गेल्यावरती तिथे अजून एक जण आहेत. तर बोलतो तुमच्याशी थोडा वेळ. फुटलेली आहे. मित्रांनो, ब्लॉगच्या स्टार्टिंगला कॉन्फिडेंटली एकदम बोललो मी. आज येल्लो डे आहे. सॉरी भावानो. आज लाईट ब्ल्यू होता कलर, रॉयल ब्ल्यू त्याला म्हणतात, तो कलर होता आज आणि मी बाय मिस्टेक येल्लो घालून आलो आहे आज. असू दे, चालायचं. उद्या आपण येल्लो घालू. उद्याचा दिवस होता येल्लोचा, तो मी आजच घालून आलो. सो माफ करा मला. स्टार्टिंगला मी खूप कॉन्फिडेंटली येल्लो बोललो. सो आज होता लाईट ब्ल्यू आणि तो फुटलेली होती जी तुम्ही बघितली. तुम्हाला आजचा नवरात्राचा डे 3 आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू, बाय बाय, टेक केअर. दिस वॉज वीर साइनिंग आउट अँड साइन.